अर्धा किलो भाजी मी स्वच्छ धुवून घेतली, कापून घेतली ही भाजी मी। त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा आणि 3-4 मिरच्या, ज्या मी असेच रफली चॉप्ड करून घेतल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी तवा तापत ठेवला आहे, तवा तापला की आपण हे सगळं फोडणी देऊ। तवा तापलेला आहे, त्याच्यात मी तेल ओतलं आहे, त्याच्यात मी आता कांदा टाकते आहे, त्याचबरोबर आता मी मिरची पण टाकते आहे। थोडंसं आपण लालसर होईपर्यंत परतवून घेऊ। कांदा लालसर झाला आहे, त्याच्यामध्ये आपण आता टाकतोय भेंडी। भेंडी टाकलेली आणि मी मस्त त्याच्यामध्ये मिक्स करून घेते सगळं। भेंडी टाकून आपण ती व्यवस्थित पूर्ण हलवून घ्यायची। ही भाजी व्यवस्थित परतवून घ्यायची जेणेकरून ती खाली लागणार नाही, आणि मध्ये मध्ये 2-2 मिनिटांनी ही अशीच हलवत राहायची। त्याच्यानंतर आपण थोडं मीठ टाकू चवीपुरतं, आणि ते पण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ जेणेकरून ते संपूर्ण भाजीला व्यवस्थित लागेल। असंच हे पुन्हा पुन्हा मी 2-2 मिनिटांनी मध्ये मध्ये भाजी हलवत आहे जेणेकरून ती खाली लागणार नाही, करपणार नाही। असे तुम्हाला 10 ते 15 मिनिटं केल्यानंतर, आणि पहिलं तर झाकण ठेवायचं नाही, त्याच्यामुळे ते भाजी चिकट होते। झाकण ठेवलं नाही तर भाजी मस्त सुटसुटीत होते। ही बघा किती मस्त भाजी तयार झालेली आहे। ही भाजी माझी 10 ते 15 मिनिटात तयार झाली आहे, आणि ही भाजी गरम गरम चपातीवर खूप छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करा, आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।